बॉर्डर 2 बघण्यासाठी आम्ही स्वीडनमधून थेट पोहोचलो इंडियामध्ये. हे एव्हरीवन अँड नमस्कार फ्रॉम स्वीडन. तसं तर मूव्हीज बघायला मला जास्त आवडत नाही, पण बॉर्डर 2 बघायला जाऊया जेव्हा नवरा म्हणाला तेव्हा मी पण लगेच रेडी झाले. सो इथे सुद्धा थिएटरमध्ये बरेच इंडियन मूव्हीज कास्ट होत असतात, पण आम्ही अजूनपर्यंत कधी गेलो नाही. सो म्हणलं जाऊया आणि उद्या 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिक डे सुद्धा आहे, तर जायलाच पाहिजे. थिएटरच्या बाहेरच पॉपकॉर्न वगैरे होतं, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट आयनर मध्ये जर कन्वर्ट केले नाही तर मला हे इंडियापेक्षा स्वस्तच वाटले. आपल्या इंडियामध्ये मूव्ही तिकीटची प्राइस कमी आणि पॉपकॉर्नची जास्त असते, बट इथे असं नाही. इथे थिएटरमध्ये मूव्ही बघायचा हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स, त्यामुळे मी सुद्धा एक्साइटेड होते काही वेगळा एक्सपिरियन्स आहे का ते बघायला. थिएटर छोटंसंच होतं, अरेंजमेंट वगैरे सगळी इंडियासारखीच होते, त्यामुळे सेम इंडियामध्येच मूव्ही बघतोय असं फील झालं, काही वेगळा एक्सपिरियन्स नव्हता. म्हणूनच म्हटलं की जसं आपण मूव्ही स्वीडनमध्ये नाही तर इंडियामध्ये बघत आहोत असंच वाटलं. बट हा एक डिफरन्स जाणवला, प्रत्येक वेळी इंडियामध्ये जेव्हा जातो तेव्हा एसीमुळे मला खूप थंडी वाजते, इथे मात्र हीटर्स चालू होते. आणि दुसरा डिफरन्स, मूव्हीज मध्ये इथे इंटरवल नसते, जेव्हा हे आम्हाला कळालं म्हणून मूव्ही स्टार्ट होण्या अगोदरच आम्ही पॉपकॉर्न सुद्धा घेऊन आलो. बाकी मूव्ही बद्दल विचाराल तर आम्हाला तरी मूव्ही खूप जास्त आवडली. सो गाईज, कसा वाटला मूवी? खूप छान, खूप भारी, मस्त वाच मूवी आहे, माइंड ब्लोईंग मूवी. मला जेवढं एक्सपेक्ट होतं त्यापेक्षा चांगला मूवी आहे. येस नक्कीच बघा. येस, खूप छान. सगळ्यांनी प्रत्येकाने नक्की बघायला जा, पाहिजे. पाहिलंच पाहिजे. येस. Yes.